महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांचा सपत्नीक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती। यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की IPL मध्ये पुढची बॅटिंग खेळण्याकरिता खेळाडूंना काही दिवस रेस्ट करावा लागतो। विराट कोहली चांगला खेळल्यानंतर काही दिवस ब्रेक दिला जातो, तो ब्रेक रेस्ट करावा आणि पुन्हा जोरदारपणे बॅटिंग करावी, त्याकरिता ही रेस्ट पिरियड आहे। मला खात्री आहे हा रेस्ट पिरियड लवकर संपेल आणि तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदारपणे बॅटिंग करण्यासाठी तयार व्हाल। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नेहमी ज्यांच्याबद्दल गौरव केला जाईल अशा पद्धतीने महाराष्ट्र तिजोरी फार विचारपूर्वक हाताळली आणि समाजाला न्याय दिला। फक्त तुमच्या आर्यवैश्य समाजालाच नव्हे तर राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम सुधीर भाऊंच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे। आणि म्हणून आजचा सत्कार सुधीर भाऊ तुमच्या जसं IPL मॅच मध्ये होतं ना की खेळाडूला काही महिने थोडा रेस्ट करावं लागते पुढची बॅटिंग करण्याकरता, तसा तुमचा रेस्ट पिरियड आहे हा। IPL मॅच मध्ये विराट कोहली चांगला खेळल्यानंतर थोडा ब्रेक दिला जातो, तो ब्रेक याकरता त्यांनी थोडा आराम रेस्ट करावा आणि पुन्हा जेवून ते उठून पुन्हा जोरदारपणे बॅटिंग करावी, त्याकरता ही रेस्ट पिरियड आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की हा रेस्ट पिरियड लवकर संपेल आणि महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याकरता तुम्ही तयार व्हाल। कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढू असं वक्तव्य भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळत होती। शिवसेनेचे आमदारांनी नाराजी व्यक्त केली। त्यातच आता अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय। नांदेड जिल्ह्यातील 9 आमदारांपैकी 5 आमदार भाजपाचे नांदेड जिल्ह्यात आहेत। आगामी नगरपालिका सुद्धा भाजपच्या बहुसंख्य या ठिकाणी आपले कॉर्पोरेटर्स आणून ही महानगरपालिका भाजपचा झेंडा या महापालिकेवर पहिल्यांदा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला या निमित्ताने मुद्दाम सांगितलं पाहिजे। आज भाजपचे 5 आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत। कधी कधी 1, 2, 3 असायचे, आज ही पहिली वेळ आहे की भाजपचे 9 आमदारापैकी भाजपचे 5 आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रात तर सर्वाधिक आपण स्कोर केलेलाच आहे देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।